हॅलो स्टुडंट, कसे आहात तुम्ही? मजेत ना? तर मी जालिंदर कुहिले माझ्या यूट्यूब चॅनलला तुमचे स्वागत करतो. तर आज आपण घेणार आहोत एक्सरसाइज 1.5चा क्वेश्चन नंबर 3. त्यापूर्वी बघा, मी चॅप्टरच्या इंट्रोडक्शनपासून मीन्स इम्पॉर्टंट फॉर्म्युले रिक्वायर्ड इन डिफरन्शिएशनपासून तर एक्सरसाइज 1.5च्या क्वेश्चन नंबर 2पर्यंत सर्व व्हिडिओज अपलोड केलेले आहेत. त्याची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. तर ज्यांनी बघितलेलं नसेल त्यांनी बघून घ्या, त्यांना पुढील प्रॉब्लेम समजण्यासाठी खूप मदत होईल. चला तर आजच्या व्हिडिओला सुरुवात करू. आहोत एक्सरसाइज 1.5चा क्वेश्चन नंबर 3. बघा काय क्वेश्चन नंबर 3चा फर्स्ट प्रॉब्लेम बघा. इफ x इज इक्वल टू 80 स्क्वेअर अँड y इज इक्वल टू 2 टाइम्स ऑफ 80 देन शो दॅट xy इंटू d2y अपॉन dx स्क्वेअर प्लस a इज इक्वल्स टू 0. खूप इम्पॉर्टंट क्वेश्चन बघा. बोर्ड एक्झाममध्ये हा क्वेश्चन तुम्हाला हमखास दिसतो फॉर 4 मार्क्स. जर हा क्वेश्चन तुम्ही व्यवस्थित सॉल्व करताय, समजून घेताय, तर तुमचे बोर्ड एक्झामसाठीचे 4 मार्क्स फिक्स होत आहे. तर चला सुरुवात करूया. बघा दिलेलं आहे तुम्हाला x दिलेला आहे 80 स्क्वेअर आणि y दिलेला आहे 2 टाइम्स ऑफ 80, म्हणजे व्हेरिएबल x आणि y दिलेले इन टर्म्स ऑफ t. तर डिफरन्शिएट करणार विथ रिस्पेक्ट टू t. बघा चला, डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू t. तर मला भेटेल बघा dx अपॉन dt इज इक्वल टू एक कॉन्स्टंट टी स्क्वेअरचं डिफरन्शिएशन काय होईल 2t. आणि इकडे बघा dy अपॉन dt इज इक्वल टू 2a ॲज इट इज. टीचं डिफरन्शिएशन काय असेल 1. तर फायनल dx अपॉन dt इज इक्वल टू 2 टाइम्स ऑफ 80 अँड dy अपॉन dt इज इक्वल टू 2 टाइम्स ऑफ a. आपल्याला कॅल्क्युलेट करायचं आहे बघा. dy अपॉन dx इज इक्वल्स टू काय असतं dy अपॉन dt डिवायडेड बाय dx अपॉन dt. बरोबर आहे. व्हॅल्यू पुटअप करा बघा. dy अपॉन dt आहे 2a डिवायडेड बाय dx अपॉन dt आहे 2 टाइम्स ऑफ 80. तर हे बघा 2a कॅन्सल. तर याचा आन्सर असेल काय तर 1 अपॉन t. तर आपल्याला कॅल्क्युलेट करायचं बघा. प्रूफ दॅटमध्ये d2y अपॉन dx स्क्वेअर आहे, म्हणजे काय करणार अगेन डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू x. बघा काय भेटेल d2y अपॉन dx स्क्वेअर इज इक्वल टू तर ddx ऑफ कशाचा तर 1 अपॉन t आहे, तर त्याला लिहितो मी t⁻1. तर बघा पुढं सॉल्व केल्यानंतर काय भेटेल इज इक्वल टू t⁻1 तर विथ रिस्पेक्ट टू x आहे म्हणून dx. बघा t⁻1 t⁻1 काय होईल -2. फॉर्म्युला कोणता यूज होतो आहे x⁻n म्हणजेच n(x⁻n-1). नंतर टीचं डिफरन्शिएशन विथ रिस्पेक्ट टू x आहे, म्हणजे तुम्ही घेणार dt अपॉन dx. तर बघा इथं काय राहील -1 अपॉन t स्क्वेअर. तर याला मी व्यवस्थित काय घेणार dx अपॉन dt. तर बघा आपण कॅल्क्युलेट करतोय d2y अपॉन dx स्क्वेअर इज इक्वल टू -1 अपॉन t स्क्वेअर. तर dx अपॉन dt बघा कॅल्क्युलेट केलेला आहे तुम्ही. dx अपॉन dt किती आहे 2 टाइम्स ऑफ 80. तर इथं येणार 1 अपॉन 2 टाइम्स ऑफ 80. तर फायनल आन्सर येईल 1 अपॉन 2a/t³. बरोबर आहे. हा भेटलेला आहे आपल्याला d2y अपॉन dx स्क्वेअर. तर आता प्रूव्ह दॅट बघा. हा प्रॉब्लेम आपण क्वेश्चन नंबर 2मध्ये बघितलं की इथपर्यंत कसं सॉल्व करणार, पण नंतर प्रूव्ह दॅट बघा. तर LHS घेणार मी. LHS इज इक्वल टू x इंटू वाय d2y अपॉन dx स्क्वेअर प्लस ए. तर xy आणि d2y अपॉन dx स्क्वेअर हे इन टर्म्स ऑफ t आहे, तर xyची व्हॅल्यूसुद्धा पुटअप करून देऊया. बघा x किती आहे 80 स्क्वेअर, y काय बघा 2 टाइम्स ऑफ 80 इंटू d2y अपॉन dx स्क्वेअर आहे -1 अपॉन 2a/t³ प्लस ए इज इक्वल टू. तर बघा 2a गेट कॅन्सल. तर t स्क्वेअर आणि t म्हणजे काय होईल t³. बरोबर आहे ना. a इंटू -1 तर -a प्लस ए इज इक्वल टू 0. हा असेल तुमचा RHS. तर आपण लिहिणार LHS इज इक्वल टू RHS. देअरफॉर हेन्स प्रूव्ड. समजतंय? खूप सिम्पल. चला समजत असेल, व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करणं विसरू नका. तर चला घेऊया प्रॉब्लेम नंबर 2. काय दिलेला इफ y इज इक्वल टू e⁻m tan इनवर्स x देन शो दॅट 1 + x² d2y अपॉन dx स्क्वेअर प्लस
2x मायनस यम dy अपॉन dx इज इक्वल्स टू 0. तर चला सॉल्व करूया. बघा तर y दिलेला आहे म्हणजे आपण काय करणार, डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू x. तर बघा आपल्याला काय भेटेल, dy अपॉन dx इज इक्वल टू डी डी एक्स ऑफ ई रेस टू एक्स. तर ई रेस टू एक्सचं डिफरन्शिएशन काय होतं, ई रेस टू एक्स इंटू डी डी एक्स ऑफ एक्स. तर काय होईल, ई रेस टू यम टॅन इनवर्स एक्स इंटू डी डी एक्स ऑफ कशाचा, तर यम इंटू टॅन इनवर्स एक्सचा. बरोबर आहे. पुढं सॉल्व करूया. बघा ई रेस टू यम इंटू टॅन इनवर्स एक्स इंटू यम कॉन्स्टंट टर्म आहे ॲज इट इज. टॅन इनवर्स एक्सचं डिफरन्शिएशन 1 अपॉन एक्स स्क्वेअर. तर फायनली इन बघा तुमचं आन्सर यम इंटू ई रेस टू यम टॅन इनवर्स एक्स इंटू बघा हा डिवाइड होता, इकडं आल्यावर मल्टिप्लाय करू. तर बघा इथं काय होईल, 1 प्लस एक्स स्क्वेअर डी वाय अपॉन डी एक्स. तर हा भेटतोय आपल्याला. बरोबर आहे. आता मी या साईडला का बरं घेतलं, बघा इथं दिलेलं आहे. मग नाही तर तुम्ही डायरेक्ट पण व्हॅल्यू कॅल्क्युलेट करेल तर चालते, पण इथं यू अपॉन व्ही भेटतो, त्याने थोडासा प्रॉब्लेम कॉम्प्लिकेटेड होतो, हार्ड होत नाही. तर चला हे भेटलेलं आहे आपल्याला. हा डिवाइड होता इकडं आला म्हणून बघा 1 प्लस एक्स स्क्वेअर डी वाय अपॉन डी एक्स इज इक्वल टू यम इंटू ई रेस टू यम टॅन इनवर्स एक्स. नंतर अगेन डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स. तर बघा आपल्याला भेटेल आता डी डी एक्स ऑफ कशाचा, तर 1 प्लस एक्स स्क्वेअर इंटू डी वाय अपॉन डी एक्स इज इक्वल टू यम कॉन्स्टंट टर्म बाहेर डी डी एक्स ऑफ ई रेस टू यम इंटू टॅन इनवर्स ऑफ एक्स. बरोबर आहे. चला पुढे सॉल्व करूया. बघा तर इथं यू इंटू व्ही आहे म्हणजे फर्स्ट फंक्शन ॲज इट इज, डेरिव्हेटिव्ह ऑफ सेकंड फंक्शन तर डी वाय अपॉन डी एक्सचा डेरिव्हेटिव्ह तर हे होईल डी टू वाय अपॉन डी एक्स स्क्वेअर प्लस सेकंड फंक्शन ॲज इट इज म्हणजे डी वाय अपॉन डी एक्स ॲज इट इज डी डी एक्स ऑफ कशाचा, तर 1 प्लस एक्स स्क्वेअरचा इज इक्वल टू यम इंटू ई रेस टू एक्सचं डिफरन्शिएशन ई रेस टू एक्स म्हणजे होईल ई रेस टू यम इंटू टॅन इनवर्स एक्स इंटू डी डी एक्स ऑफ यम इंटू टॅन इनवर्स ऑफ एक्स. बरोबर आहे. समजतं आहे. तर चला काय होईल बघा 1 प्लस एक्स स्क्वेअर डी टू वाय अपॉन डी एक्स स्क्वेअर इज इक्वल्स टू प्लस हे होईल डी वाय अपॉन डी एक्स. तर 1चा डिफरन्शिएशनची रो आणि इथं काय भेटेल बरं सांगा याचं, तर एक्स स्क्वेअरचा डिफरन्शिएशन होईल 2x इज इक्वल टू यम इंटू ई रेस टू यम इंटू टॅन इनवर्स ऑफ एक्स इंटू तर याचं यम ॲज इट इज टॅन इनवर्स एक्सचं भेटेल 1 अपॉन 1 प्लस एक्स स्क्वेअर. बरोबर आहे. और 1 प्लस एक्स स्क्वेअर डी टू वाय अपॉन डी एक्स स्क्वेअर ॲज इट इज. तर इथं 2x मल्टिप्लाय होईल, पण इथे बघा एक स्टेप आपल्याला ॲडजस्ट करता येईल. ही कशाची व्हॅल्यू बघा, ई रेस टू यम टॅन इनवर्स एक्स यम इंटू 1 अपॉन 1 प्लस एक्स स्क्वेअर म्हणजेच डी वाय अपॉन डी एक्स ती व्हॅल्यू पुटअप करूया. तर बघा काय होईल 1 प्लस एक्स स्क्वेअर डी टू वाय अपॉन डी एक्स स्क्वेअर प्लस 2x इंटू डी वाय अपॉन डी एक्स प्लस यम इंटू ही कशाची व्हॅल्यू आहे, तर डी वाय अपॉन डी एक्सची. बरोबर आहे. हे भेटेल तुम्हाला डी वाय अपॉन डी एक्स. तर नंतर काय होईल बघा 1 प्लस एक्स स्क्वेअर डी टू वाय अपॉन डी एक्स स्क्वेअर तर प्लस 2x इंटू डी वाय अपॉन डी एक्स मायनस यम इंटू डी वाय अपॉन डी एक्स इज इक्वल्स टू 0. इकडे प्लस होता, इकडे आल्यावर मायनस. तर फायनल स्टेप 1 प्लस एक्स स्क्वेअर डी टू वाय अपॉन डी एक्स स्क्वेअर. तर इथं डी वाय अपॉन डी एक्स कॉमन तर काय राहील 2x मायनस यम डी वाय अपॉन डी एक्स इज इक्वल टू 0. हाच असेल तुमचा प्रूफ. तर आपण लिहिणार हेन्स प्रूफ. समजतं आहे. तर चला घेऊया प्रॉब्लेम नंबर 3. बघा काय दिलं आहे प्रॉब्लेम नंबर 3. एक्स इज इक्वल टू कॉस टी अँड वाय इज इक्वल टू ई रेस टू यम इन टू टी. तर शो दॅट 1 मायनस एक्स स्क्वेअर डी टू वाय अपॉन डी एक्स स्क्वेअर मायनस एक्स अपॉन डी वाय अपॉन डी एक्स मायनस यम स्क्वेअर वाय इज इक्वल्स टू 0. तर काय होईल बघा. तर आपण काय करणार, आपल्या प्रूफमध्ये 1 मायनस एक्स स्क्वेअर येण्यासाठी आपल्याला इथे एक सबस्टिट्यूशन करावं लागतं. कोणतं, तर ते सबस्टिट्यूशन बघा तो पुट टी इज इक्वल्स टू कॉस इनवर्स ऑफ एक्स.
कारण बघा एक्स इज इक्वल टू कॉस टी, तर टी काय होईल कॉस इनवर्स ऑफ एक्स इन द वाय, तर वाय काय भेटेल बघा वाय इज इक्वल टू ई रेस टू यम इंटू कॉस इनवर्स ऑफ एक्स. तुम्ही डायरेक्ट किती सॉल्व करण्याचा प्रयत्न केला तरी त्यात 1 मायनस एक्स स्क्वेअर येत नाही. तर चला पुढे सॉल्व करूया. तर काय भेटेल बघा, तर वाय तर आपण घेणार डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स, तर इथं भेटेल डी वाय अपॉन डी एक्स इज इक्वल टू, तर ई रेस टू एक्सचं ई रेस टू यम इंटू कॉस इनवर्स ऑफ एक्स इंटू डी डी एक्स ऑफ यम इंटू कॉस इनवर्स ऑफ एक्स. बरोबर आहे. तर बघा ई रेस टू यम इंटू हे होईल कॉस इनवर्स ऑफ एक्स ॲज इट इज, तर याचं यम इंटू कॉस इनवर्स एक्स 1 अपॉन रूट ऑफ 1 मायनस एक्स स्क्वेअर. बरोबर आहे ना. तर हा डिवाइड इकडे येताना मल्टिप्लाय होईल, तर मी घेणार रूट ऑफ 1 मायनस एक्स स्क्वेअर डी वाय अपॉन डी एक्स इज इक्वल टू मायनस यम ई रेस टू यम इंटू कॉस इनवर्स ऑफ एक्स. बरोबर आहे. पण बघा तिथं 1 मायनस एक्स स्क्वेअर रूटमध्ये दिसत नाही आहे, इथं रूटमध्ये, तर मी काय करतो आहे सिम्प्लिसिटीसाठी स्क्वेअरिंग ऑन बोथ साईड. तर बघा स्क्वेअरिंग जर करतो आहे मी तर काय होईल, तर रूट ऑफ 1 मायनस एक्स स्क्वेअर ब्रॅकेट स्क्वेअर डी वाय अपॉन डी एक्स ब्रॅकेट स्क्वेअर इज इक्वल्स टू, तर इथे भेटेल मायनस ऑफ यम स्क्वेअर आणि ई रेस टू यम कॉस इनवर्स ऑफ एक्स ब्रॅकेट स्क्वेअर. बरोबर आहे ना. तर याला काय करून घेऊया आपण वायमध्ये कन्वर्ट करून घेऊया. तर काय होईल बघा, तर इथं होईल रूट ऑफ 1 मायनस एक्स स्क्वेअर रूट आणि हे कॅन्सल, हे डी वाय अपॉन डी एक्स ब्रॅकेट स्क्वेअर ॲज इट इज मायनस ऑफ यम स्क्वेअर, ही कशाची व्हॅल्यू बरं ही वायची व्हॅल्यू, तर आपल्याला भेटेल यम स्क्वेअर इंटू वाय. पण अगेन डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स. तर बघा डिफरन्शिएट करताना इथं होईल डी डी एक्स ऑफ 1 मायनस एक्स स्क्वेअर, इकडे डी वाय अपॉन डी एक्स ब्रॅकेट स्क्वेअर इज इक्वल टू मायनस यम स्क्वेअर कॉन्स्टंट टर्म आहे डी डी एक्स ऑफ वाय स्क्वेअर. तर पुढं काय होईल बघा, तर यू इंटू व्ही फर्स्ट फंक्शन ॲज इट इज डेरिव्हेटिव्ह ऑफ सेकंड फंक्शन, तर एक्स स्क्वेअरचा डेरिव्हेटिव्ह जसा 2x होतो, तर डी वाय अपॉन डी एक्स स्क्वेअरचा डेरिव्हेटिव्ह 2 इंटू डी वाय अपॉन डी एक्स इंटू याचं डिफरन्शिएशन येईल डी टू वाय अपॉन डी एक्स स्क्वेअर प्लस डी वाय अपॉन डी एक्स ब्रॅकेट स्क्वेअर ॲज इट इज फर्स्ट फंक्शनचा डेरिव्हेटिव्ह म्हणजे 1 मायनस एक्स स्क्वेअरचा डेरिव्हेटिव्ह, तर 1चं डिफरन्शिएशन होईल 0, एक्स स्क्वेअरचं डिफरन्शिएशन होईल 2x इज इक्वल टू मायनस यम स्क्वेअर ॲज इट इज, तर वाय स्क्वेअरचं डिफरन्शिएशन होईल 2y डी वाय अपॉन डी एक्स. तर नेक्स्ट स्टेपमध्ये बघा 2 इंटू 1 मायनस एक्स स्क्वेअर डी वाय अपॉन डी एक्स इंटू डी टू वाय अपॉन डी एक्स स्क्वेअर, बघा प्लस मायनस होईल मायनस ऑफ 2x इंटू डी वाय अपॉन डी एक्स ब्रॅकेट स्क्वेअर इज इक्वल टू मायनस ऑफ 2m स्क्वेअर वाय डी वाय अपॉन डी एक्स. तर बरोबर आहे. तर बघा प्रत्येक टर्ममध्ये डी वाय अपॉन डी एक्स दिसतोय, तर 2 गेट कॅन्सल, नंतर डी वाय अपॉन डी एक्स, तर इथं एक डी वाय अपॉन डी एक्स आणि हा डी वाय अपॉन डी एक्स गेट कॅन्सल, तर काही राहील बघा 1 मायनस एक्स स्क्वेअर डी टू वाय अपॉन डी एक्स स्क्वेअर मायनस इथं होईल एक्स इंटू डी वाय अपॉन डी एक्स इज इक्वल टू मायनस ऑफ यम स्क्वेअर इंटू वाय. तर बघा फक्त इकडे घेऊन या, तर काय होईल तर इथे 1 मायनस एक्स स्क्वेअर डी वाय अपॉन डी एक्स ब्रॅकेट स्क्वेअर मायनस एक्स इंटू डी वाय अपॉन डी एक्स, तर हे मायनस इकडं होतं हे प्लस यम स्क्वेअर इंटू वाय इज इक्वल टू 0. तर मायनसचा स्क्वेअर प्लस होईल, ते आपण मायनस घेतलेलं आहे इथं बघा, हे प्रत्येक ठिकाणी प्लस 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 प्लस, तर इकडे येताना होईल मायनस, तर आपण घेणार हेन्स प्रूफ.
समजतंय? तर चला घेऊया नेक्स्ट प्रॉब्लेम. प्रॉब्लेम नंबर 4 आहे, इफ y इज इक्वल टू एक्स प्लस टॅन एक्स देन शो दॅट कॉस स्क्वेअर एक्स डी टू वाय अपॉन डी एक्स स्क्वेअर मायनस 2 टाइम्स ऑफ वाय प्लस 2x इज इक्वल्स टू 0. तर चला सॉल्व करूया. बघा y दिलेला आहे म्हणजे आपण करणार डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स. तर इथं भेटेल बघा dy अपॉन dx इज इक्वल टू एक्सचं डिफरन्शिएशन होईल 1 आणि टॅन एक्सचं डिफरन्शिएशन होईल सेक स्क्वेअर ऑफ एक्स. बरोबर आहे. नंतर आता हा भेटलेला आहे dy अपॉन dx. आपल्याला कॅल्क्युलेट करायचं आहे तर घेणार मी अगेन डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स. तर इथं भेटेल बघा d2y अपॉन dx स्क्वेअर इज इक्वल टू 1चं डिफरन्शिएशन 0. तर सेक स्क्वेअरचं 2 सेक एक्स इंटू सेक एक्सचं डिफरन्शिएशन सेक एक्स इंटू टॅन एक्स. तर फायनल आन्सर येईन बघा 2 सेक स्क्वेअर एक्स इंटू टॅन एक्स. बघा ही व्हॅल्यू आपली d2y अपॉन dx स्क्वेअर. तर बघा इतकंच सॉल्व करायचं आहे. नंतर LHS घेऊ. बघा LHS इज इक्वल टू, तर आपल्याला दिलेलं आहे कॉस स्क्वेअर एक्स d2y अपॉन dx स्क्वेअर मायनस 2y प्लस 2 टाइम्स ऑफ एक्स. तर बघा कॉस स्क्वेअर ऑफ एक्स तर व्हॅल्यू पुटअप करा. तर हे होईल 2 सेक स्क्वेअर ऑफ एक्स इंटू टॅन एक्स मायनस 2 टाइम्स ऑफ वाय प्लस 2x. तर काय करता येईल बघा कॉस स्क्वेअर एक्स आणि सेक स्क्वेअर एक्स एकमेकांचे रेसिप्रोकल असतात तर काय होऊन जाईल कॅन्सल, कारण सेक एक्स इज इक्वल टू 1 अपॉन कॉस एक्स. तर काय होईल बघा 2 टाइम्स ऑफ टॅन एक्स मायनस 2y प्लस 2x. चला तर 2 टाइम्स ऑफ टॅन एक्स मायनस 2 टाइम्स ऑफ वाय काय दिलेलं आहे एक्स प्लस टॅन एक्स प्लस 2x. तर 2ने मल्टिप्लाय करा 2 टॅन एक्स मायनस 2x मायनस 2 टाइम्स ऑफ टॅन एक्स प्लस 2x. तर बघा 2 टॅन एक्स 2x गेट कॅन्सल. तर आन्सर काय असेल 0. तर हाच दिलेला आहे तुमचा RHS. तर लिनिअर हेन्स प्रूव्ड. समजतंय? खूप सिम्पल होता, खूप छोटा प्रॉब्लेम. चला तर घेऊया प्रॉब्लेम नंबर 5. दिलेला आहे y इज इक्वल टू a रेस टू x इंटू साइन ऑफ bx देन शो दॅट y2 मायनस 2 टाइम्स ऑफ y1 प्लस ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर इंटू वाय इज इक्वल टू 0. तर y2 म्हणजे काय डेरिव्हेटिव्ह ऑफ y विथ रिस्पेक्ट टू x, लेकिन कोणता सेकंड ऑर्डर डेरिव्हेटिव्ह ऑफ y विथ रिस्पेक्ट टू x. y1 म्हणजे काय फर्स्ट ऑर्डर मीन्स डेरिव्हेटिव्ह ऑफ y विथ रिस्पेक्ट टू x. तर चला तर y दिलेला आहे बघा. तर आपण घेणार डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू x. तर काय भेटणार बघा तर dy अपॉन dx इज इक्वल टू त्यालाच म्हणणार आपण y1 इज इक्वल्स टू. तर बघा फर्स्ट फंक्शन ॲज इट इज डेरिव्हेटिव्ह ऑफ सेकंड फंक्शन म्हणजे ddx ऑफ साइन ऑफ bx प्लस सेकंड फंक्शन ॲज इट इज ddx ऑफ फर्स्ट फंक्शन म्हणजेच e रेस टू ax. तर पुढे काय होईल बघा e रेस टू ax ॲज इट इज साइन bxचं डिफरन्शिएशन होईल कॉस ऑफ bx आणि bxचं डिफरन्शिएशन होईल b प्लस साइन bx ॲज इट इज. तर e रेस टू एक्सचं होईल e रेस टू एक्स इंटू a. तर चला पुढे काय होईल तर e रेस टू ax कॉमन निघेल. तर इथं राहील b कॉस ऑफ bx प्लस a साइन ऑफ bx. बरोबर आहे. हा भेटतोय आपल्याला y1. आणखी पुढे सिम्प्लिफाय करू शकत नाही. तर नेक्स्ट अगेन डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू x. तर बघा आपल्याला भेटेल आता d2y अपॉन dx स्क्वेअर, त्यालाच आपण म्हणतो y2 इज इक्वल्स टू. तर बघा परत u इंटू v म्हणजे फर्स्ट फंक्शन ॲज इट इज ddx ऑफ सेकंड फंक्शन म्हणजेच b कॉस ऑफ bx प्लस a साइन ऑफ bx प्लस a फंक्शन ॲज इट इज b कॉस ऑफ bx ॲज इट इज प्लस ए साइन ऑफ bx तर इंटू ddx ऑफ कशाचा तर e रेस टू ax. बरोबर आहे. पुढे सॉल्व करूया बघा e रेस टू ax इंटू याचं डिफरन्शिएशन b कॉसचं डिफरन्शिएशन मायनस साइन ऑफ bx इंटू काय होईल b प्लस साइनचं डिफरन्शिएशन हे ॲज इट इज कॉस ऑफ bx इंटू
बी ब्रॅकेट क्लोज प्लस बी कॉस ऑफ बी एक्स प्लस ए साइन ऑफ बी एक्स ॲज इट इज. तर याचं डिफरन्शिएशन काय होईल ई रेस टू एक्स इंटू ए. तर बघा दोन्हीकडं बिकन काय ई रेस टू एक्स कॉमन, तर मी घेणार ई रेस टू एक्स कॉमन. तर इथं राहील बघा बी इंटू बी, तर मायनस ऑफ बी स्क्वेअर साइन ऑफ बी एक्स प्लस ए इंटू बी कॉस ऑफ बी एक्स प्लस या एना मल्टिप्लाय करून घेऊया ए इंटू बी कॉस ऑफ बी एक्स प्लस ए इंटू ए हे होईल ए स्क्वेअर साइन ऑफ बी एक्स. बरोबर आहे. तर काय करता येईल बघा बी स्क्वेअर साइन ऑफ बी एक्स आहे ए बी इंटू कॉस ऑफ बी एक्स ए बी इंटू कॉस ऑफ बी एक्स होईल 2 टाइम्स ऑफ. तर बघा ई रेस टू ए एक्स इन ब्रॅकेट साइन ऑफ बी एक्स आपण कॉमन घेऊया. तर इथं राहील बघा ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर किंवा बी स्क्वेअर मायनस ऑफ बी स्क्वेअर प्लस ए स्क्वेअर लिहू शकतो आपण. आणि इथं घेणार 2 टाइम्स ऑफ ए बी कॉस ऑफ बी एक्स. तर या असेल तुमचा y2. तर आपण काय करूया आता ही व्हॅल्यू इथे पुटअप करूया. तर बघा काय होईल. तर थोडासा प्रॉब्लेम खूप लेंदी बघा हा. तर एल एच एस इज इक्वल टू एल एच एस दिलेला आहे, मी डायरेक्ट व्हॅल्यू पुटअप करतो. तर बघा ई रेस टू ए एक्स इन ब्रॅकेट, तर मी ही व्हॅल्यू लिहिली तरी चालेल किंवा ही लिहिली तरी चालेल. बघा तर काय होईल साइन ऑफ बी एक्स इन ब्रॅकेट ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर प्लस 2 टाइम्स ऑफ ए बी कॉस ऑफ बी एक्स मायनस 2 टाइम्स ऑफ ए y1ची व्हॅल्यू पुटअप करा ई रेस टू ए एक्स इन ब्रॅकेट बी कॉस ऑफ बी एक्स प्लस ए साइन ऑफ बी एक्स प्लस ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर आणि वायची व्हॅल्यू आता पुटअप करायची तुम्हाला वाय बघा ई रेस टू एक्स इंटू साइन ऑफ बी एक्स. फक्त काय केली मी व्हॅल्यू पुटअप केली बघा. तर इज इक्वल्स टू काय भेटेल बघा. तर ई रेस टू एक्स इथं पण आहे इथं पण आहे इथं पण आहे. तर मी काय करतो ई रेस टू एक्स कॉमन काढून घेतो बघा. तर काय राहील तर साइन ऑफ बी एक्स इन ब्रॅकेट ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर प्लस 2 टाइम्स ऑफ ए बी कॉस ऑफ बी एक्स. तर इथं 2ने मल्टिप्लाय करून घ्या मायनस 2 टाइम्स ऑफ ए बी 2a इंटू बी कॉस ऑफ बी एक्स मायनस 2a स्क्वेअर ए इंटू ए स्क्वेअर साइन ऑफ बी एक्स. आणि इथं राहिले बघा शेवटी ए स्क्वेअर प्लस ए स्क्वेअर बी स्क्वेअर इथं येईल बघा साइन ऑफ बी एक्स. बरोबर आहे. तर काय करता येईल इज इक्वल टू ई रेस टू ए एक्स. तर 2 टाइम्स ऑफ कॉस ऑफ बी एक्स 2 टाइम्स ऑफ कॉस ऑफ बी एक्स गेट कॅन्सल. आणखी काय करता येईल बघा. तर इथं बघा तर इथं साइन बी एक्स इथं साइन बी एक्स. तर मी काय करतो आहे साइन ऑफ बी एक्स कॉमन घेतो. तर इथं राहील ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर प्लस ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर. बघा ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर होतं. आणि इकडं राहिलेलं आहे मायनस 2 टाइम्स ऑफ ए स्क्वेअर साइन ऑफ बी एक्स ब्रॅकेट क्लोज. तर बघा मायनस बी स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर गेट कॅन्सल. तर काय होईल बघा ई रेस टू ए एक्स इथं होईल साइन ऑफ बी एक्स ए 2a स्क्वेअर मायनस 2 टाइम्स ऑफ ए स्क्वेअर साइन ऑफ बी एक्स. तर बघा परत ई रेस टू ए एक्स साइन ऑफ बी एक्स दोघात कॉमन. तर इथं राहील ए 2 टाइम्स ऑफ ए स्क्वेअर मायनस ऑफ 2 टाइम्स ऑफ ए स्क्वेअर. तर गेट कॅन्सल 0 मल्टिप्लाय बाय साइन 0. तर ई रेस टू एक्स इंटू 0. तर याचा आन्सर असेल 0 विच इज इक्वल टू RHS. तर नीला पण हेच थोडासा लेंदी होता पण प्रॉब्लेम हार्ड नाही. तर चला व्हिडिओ आवडला असेल तर हा व्हिडिओ तुमच्या जास्तीत जास्त मित्रांना शेअर करा. चला तर आज इथेच थांबूया. परत भेटूया फॉर नेक्स्ट क्वेश्चन. चला थँक्यू. हॅव अ गुड डे.